ईव्हीएम हटाओ देश बचाओ संविधान बचाओ. मार्कडवाडी गावातील लोकांनी केलेली मतदान चाचणी प्रक्रिया संपूर्ण देशपातळीवर त्याचा पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देशाचे नेते शरदचंद्र पवार यांनी आज मार्कडवाडी या गावाला भेट दिली असून ईव्हीएम हटाओ देश बचाओ या रॅलीला संबोधित केले आहे. यावेळी उपस्थित प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माळशिरस तालुक्यातील पदाधिकारी व मार्कडवाडीसह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल गिरीधर खंडागळे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. याचा ट्रेंड दाखवतो. आता इथं असं होणार आहे. 2019 साली काय झालं ह्याची आकडेवारी जरा लक्षपूर्वक ऐका. भारतीय जनता पक्षाला 2019 ला 101 विधानसभा मतदारसंघामध्ये पोस्टामध्ये आघाडी होती. पोस्टल बॅलेटमध्ये, पोस्टाच्या मतामध्ये त्यांचे त्यावेळी निवडून आले 105. शिवसेना, एकत्रित असणारी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांना पोस्टामध्ये 56 ठिकाणी आघाडी होती, त्यांचे 56 निवडून आले. काँग्रेस पक्षाला 45 ठिकाणी आघाडी होती, त्यांचे त्यावेळी 44 आमदार निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या पक्षाला 60 ठिकाणी आघाडी होती, आमचे 54 निवडून आले. म्हणजे जिथं आघाडी आहे त्याच्यापेक्षा कमी किंवा एखाद दोन आमदार जास्त आले. 2024 ला काय झालं तर भारतीय जनता पक्षाला 84 ठिकाणी आघाडी होती पोस्टल बॅलेट मध्ये, त्यांच्या आले 132 जागा निवडून. काही तक्रारी येतात नाही असे नाही, पण सवन देशाला, सवन राज्याला निवडणुकीच्या संबंधीचे असतात. हे असताना त्यांच्या मनात शंका काही, याचा अर्थ निवडणूक पद्धतीमध्ये काही शंका निर्माण झाली आणि मतदार जो आहे त्याला खात्री होते. म्हणजे काय, आता आपण ईव्हीएमद्वारे हे मतदान घेतो. तुम्ही मतदान त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही समाधानी होता भोसले साहेब मतदान झालं. पण काही निकाल असे आले